भडगाव फुटबॉल लीगमध्ये एस.बी. आर्मीला मिळाले विजेतेपद. राजवीर FC ठरला उपविजेता तर पाटील FCला तिसरा क्रमांक. गडिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे पार पडलेल्या फुटबॉल लीगच्या अंतिम सामन्यात एस.बी. आर्मीने राजवीर FCचा सडन डेथवर 5-4 असा पराभव करून विजेतेपदासह रोख 11,000 रुपये पटकाविले. आप्पी पाटील FCने डायनामोज FCला 2-1 असे नमवून तिसरा क्रमांक मिळविला. गेल्या 10 दिवसांपासून जिल्हा परिषद विद्यामंदिरच्या क्रीडांगणावर या स्पर्धा सुरू होत्या. येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली लीगचे यंदाचे हे तिसरे वर्ष होते. साखळी स्पर्धेतील अव्वल प्रतिस्पर्ध्यांना हरवून एस.बी. आर्मी आणि राजवीरने अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे सामना पाहण्यासाठी मैदानात शौकीनांनी चहूबाजूंनी गर्दी केली होती. अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला, पण भक्कम बचावामुळे निर्धारित वेळेत गोलची कोंडी फुटू शकली नाही. टायब्रेकरमध्येही 3-3 अशी बरोबरी कायम राहिली. सडन डेथमध्ये एस.बी. आर्मीच्या बदली गोलरक्षक अभिषेक कोरवीने राजवीरच्या सौरभ मोहितेचा कमकुवत फटका अडवून विजयात मोलाचा वाटा उचलला. एस.बी. आर्मीच्या अभिषेक कोरवी, भूषण जाधव, आसिफ शेख, विशाल चौगुले यांनी तर राजवीरच्या गुरुराज पाटगावे, श्रीधर चौगुले, राहुल रेगडे यांनाच गोल मारता आला. पाटील FCने आर्यन दळवी, श्रीनिवास पुजारी यांच्या गोलच्या जोरावर डायनामोजला नमवून तिसरा क्रमांकासह रोख 5,000चे पारितोषिक पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामाप्पा करिगार, मारुती माने, बाळासाहेब मूर्ती यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी प्रशिक्षक दीपक कुप्पन्नावर, विनायक चौगुले, अनिकेत कोनकेरी, साजिद मुल्ला, मल्लाप्पा चौगुले, विजयकुमार खमलेट्टी, दयानंद पट्टणकोडी, भाग्योदय पाटील, विठ्ठल पुजारी उपस्थित होते. पोलीस पाटील उदय पुजारी यांनी स्वागत केले. समन्वयक महेश हसुरे यांनी आभार मानले. मारुती साळवेकर यांनी सूत्रसंचालन केले. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंचा देखील सन्मान करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या आर्यन दळवी, गोलरक्षक म्हणून कार्तिक सुतार, बचावपट्टू म्हणून गुरु पाटगावे, मध्यरक्षक म्हणून विशाल चौगुले, आघाडीपट्टू म्हणून श्रीनिवास पुजारी, उदयनमुख खेळाडू म्हणून पृथ्वीराज पुजारी या उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.